बँगलोर टू इलेक्ट्रॉनिक सिटी फ्लायओव्हर साईडला मेट्रोचा फ्लायओव्हर आहे. 11 किलोमीटरचा फ्लायओव्हर आहे. आता थोड्या वेळापूर्वी ट्रॅफिक जाम होतं फ्लायओव्हरवरती. आता फ्लायओव्हरवरती ट्रॅफिक कमी होऊन ॲक्सिडेंट झालेल्या गाडी साईडला केली. आता गाड्या सुटल्या त्यामुळे 15-20 मिनटं गेली त्याच्यामुळे. आमची मुरली साहेब गाडी चालवते फर्स्ट क्लास पण आम्हाला काही टेन्शन नाही. साईडला मेट्रो स्टेशन. आता पुढे इलेक्ट्रॉनिक सिटी आहे. इलेक्ट्रॉनिक सिटीला फ्लायओव्हर सांगतो. मेट्रो त्याच्या पुढे जाऊन म्हणजे जरा 3 स्टेशन अजून पुढे आहे. त्याच्या पुढे अजून काम व्हायचं आहे मेट्रोचं. सतवा पर्यंत काही नव्हतं इथं. 10-15 वर्षामध्ये 20-25 वर्षामध्ये खूप डेव्हलपमेंट झाली. खूप म्हणजे खूप. या रोडला डबल रोड होता खाली, फक्त गाडी जाणारी येणारी हुसूर रोड म्हणतात. आता खाली 6 लाईन आहे. वरती जायला यायला डबल लाईनचे फ्लायओव्हर आहेत. साईडला मेट्रोचा रूट आहे डबलचा. तरी ट्रॅफिक जाम असतं. मेट्रो स्टेशन साईडला मजा येते. खूप मस्त वाटतं व्हिडिओ बनवताना. इतर वेळी मी ड्रायव्हिंगमध्ये असते त्यामुळे मला व्हिडिओ बनवता येत नाही. मी ड्रायव्हिंग करत असते. आता आमची मुरली आहे त्यामुळे मी आरामशीर आज भरपूर व्हिडिओ बनवले तुम्हा लोकांना पण दाखवण्यासाठी. चला, मजा येते. तुम्ही पण मजा घ्या. आवडलं तर निश्चित लाईक करा, सबस्क्राईब करा. लाईकचं मला काय एवढं हे नाही, तुम्ही बघा. लाईक केल्यामुळे एवढा मोठा काही फरक पडणार नाही. ठीक आहे, चला, लाईक केलं तर आम्हाला समाधान होतं. इन्फोसिस बाजूला आहे. इन्फोसिसच्या बाजूच्या फ्लायओव्हर आहे. आता खाली इन्फोसिस कंपनी बाजूला पूर्ण मोठा कॅम्पस आहे. इलेक्ट्रॉनिक सिटी मेट्रो स्टेशन आहे. इन्फोसिस फाउंडिंग फन. इकडं पण लेफ्ट साईडला पण सेकंड फेज आहे इलेक्ट्रॉनिक सिटी. त्या बाजूला फर्स्ट फेज आहे बँगलोर इलेक्ट्रॉनिक सिटी. काही नव्हतं इथं 2000ला इन्फोसिस कंपनी होती चालू झालेली. असे बघा आता काय आहे इथं. माझ्या भाषेत सांगितलं तर तुम्हाला
खूप वाईट वाटत या ठिकाणी मोटरसायकलवरनं जाताना थांबायला सुद्धा नको वाटत होतो की कोणी येऊन आपल्याला हुसूर रोड फक्त डबल रोड होता, एक बस पुढे एक साईडनं जाणार. सगळे केवढ्या मोठ्या मॉल्स आणि हे सगळं साईडला होणार. अशी लोक आहेत, त्यांना रस्ते पार करायचा पण कळत नाही. फ्लायओव्हर दिलेत तरी, अंडरपास दिलेत तरी मध्ये रस्त्यात येतात जातात. काय बोलायचं ना. ओसा गेट म्हणतात पुढं, ओसा गेट. फ्रूट मार्केट वगैरे जवळ आहे. मँगलोरचं फ्रूट मार्केट्स सगळ्या ऑल ओव्हर इंडियातल्या फ्रूट्स येतात. खूप मोठा बाजार आहे. तिथून तामिळनाडू, कर्नाटक सगळीकडे फ्रूट्स सप्लाय होतं. सिटीमध्ये होतं पण होलसेल मार्केट आहे. 5 किलो 10 किलो नाही देतात, 5 किलो पण 5 किलो 10 किलो घेतली तर ठीक आहे.